दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एकता सोसायटी साई सिद्धी संकुल जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी राहणाऱ्या अनुष्का अनिल जाधव या वहिनींना भेटी आणि आजच्या भागात काय घडणार ते बघूया. दुपारची वेळ, ज्या दिवशी चित्रीकरण होतं आहे तो दिवस आहे रविवारचा, त्यामुळे या सगळ्या पट्ट्यामध्ये सगळे एकदम आराम करत आहेत. अशा वेळेला गपचूप यायचं, कुणालाही न कळत त्या घरात जाऊया, संवाद साधूया आणि मग शेवटच्या खेळासाठी होणाऱ्या गर्दीला सामोरं जाऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया जाधव कुटुंबाला. कोणालाही चाहूल लागायच्या आधी भेटूया जाधव कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. आता उखाणा ऐकणार. तपस्वरूपी सामर्थ्याला साधनेची जोडी, अनिल रावांचे नाव घेताना वाटे अमृताहून गोडी. या बात आहे. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर अनिल नमस्कार. जाधव, ही माझी आई रेश्मा राणे. नमस्कार. हे माझे बाबा रमेश नमस्कार. राणे. माझी मैत्रीण शिल्पा नमस्कार. सावंत. माझी ताई तेजस्विनी नमस्कार. गोळे. ही माझी मावशी नमस्कार. केशर कडू. त्यानंतर माझ्या वहिनी नमस्कार. वाघ वहिनी आहेत, त्यांची 2 मुलं आहेत. हो हो. आणि ह्या आमच्या ताई नंदिनी ताई. नमस्कार. आणि हा माझा छोटा मुलगा प्रथम. अरे वा. आणि ही आमची छोटी बार्बी. द्वितीय. हां, द्वितीय. प्रथमानंतर द्वितीय ही राही. बरोबर. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी, मधुसूदनराव माझे जीवनसाथी. हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, सतीश रावांचे नाव घेते, हेच माझे 4 धाम. नमस्कार. 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 बोला, काय कसं वाटतं आज? आज खूप आनंद होतोय. आणि ॲक्च्युली तुम्ही आदल्या दिवशी फोन करून सांगतात ते खूप धावपळ होते, घराची साफसफाई आणि खूप धावपळ होते. आणि 2 मुलांना सांभाळून आज, आणि ॲक्च्युली घरातले सगळे गावी गेलेत, त्याच्यामुळे सगळं 2 मुलांना फटाफट जेवायला घालून सगळं साफसफाई करून आवरून की हां बा तो माहीत नाही कुठून एवढा उत्स्फूर्त आला. फक्त एवढं होतं की कोणतरी दरवाजा वाजून येणार, वहिनी आहात का हो, एवढं असं वाटत होतं. त्या ह्याच्यापुढे म्हणजे येणार आहेत, भाऊजी येणार आहेत या ह्याच्यावरती. मग तुम्हाला काही कामाला लावलं का 2 दिवस? नाही, मी नाही. सतत जेवायचो. म्हणजे मला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काय करावं नाही लागलं. सुटलं. तुमचं बालपण कुठलं? नालासोपारा. नालासोपारा. आणि तुमचं? नालासोपारा. नालासोपाऱ्याला कुठे? नालासोपारा तुळींज रोडला साईनाथ मंदिराची योगेश्वर अपार्टमेंट म्हणून आहे तिकडे. तिकडे. हां. तुमचं? महेश पार्क. तुमच्या दोघांच्या घरामध्ये किती अंतर? एका बिल्डिंगचं. एका बिल्डिंगचं अंतर. वा वा. हे अंतर कसं जवळ आलं हे आपल्याला कळणार आहे. पण कसं गेलं बालपण तुमचं? बालपण खूप ॲक्च्युली लहानपणी मी खूप मस्ती करायचे. तुम्ही? हां, येस. आणि जिद्दी खूप होते, त्याच्यामुळे बालपणाचं खूप मज्जा पण केली आणि सगळं हात तोडून घेतला आहे. भाऊ आहे एक मला मोठा, पण घरात वातावरण असं होतं की मी मोठी होती आणि तो लहान होता, असं वातावरण होतं घरातलं. खूप काही त्याला मी त्रासही दिला आहे. भावाला? हां, भावाला त्रासही दिला आहे. आणि मस्तीमध्ये हात तोडून घेतलाय स्वतःचा एकदा. अच्छा, स्वतःचा. आणि त्याच्यानंतर भावाला एकदा मस्तीमध्ये त्यांनी असाच मस्ती करत होता, आपली साखळी असते ना त्याच्याने खेळत होता. मला ते काय आवडायचं नाही. त्याच्यानंतर मी असंच एकदा त्याला मागून जोरात धक्का मारला आणि ती साखळी गेली त्याच्या गळ्यात.
पण ती आली की नाही अजून गळ्यातच आहे? ती नॅचरली बाहेर आली. अच्छा अच्छा. अरे काय प्रताप आहे तो वहिनींचे. तुमच्या बाबतीत असं काय लहानपणी? नाही असं काय नाही, कारण वडील आमचे खूप शिस्तप्रिय होते. आम्ही 5 भावंड, 3 भाऊ आणि 2 बहिणी. त्याच्यामुळे म्हणजे अशी मस्ती नाही, पण बाहेर म्हणजे मैदानी खेळ चालू असायचे सगळे. आणि तुमचे बाबा काय करायचे? नाही, हे लहान असताना ना कोंबडीची पिल्लं असायची ना, पिल्लं त्याची अशी पिसं काढायची. पिसं. हा हे आणि असं तुमचं आहे. कसं काय लक्ष तिकडे? नाही, माझ्या नणंदबाई जेव्हा लग्न होऊन आम्ही आलो ना, तेव्हा ते सांगायचे की तुझं मिस्टर असं करायचे, कोंबडीचे पिसं काढायचे, मांजरीचा गळा आवळायचे, हो, काय असं हे असं करायचे लहानपणी. का असं करायचे आणि त्यांना तुम्ही? कसल्याही गोष्टीची भीती नसायची. नाही. कसल्याच नाही. काय हे काय गावात थंड- वाघ आला, काय आलं, भेकर आलं की आपले हे चालले. नाही पण वाघ आला होता गावात? हो मग. काय हो, तुम्ही कशाला गेले होते? लहानपणी करायचो, आता नाही करायचं. अरे लहानपणी पण वाघ लहान नव्हता ना तेव्हा. वाघाच्या मागे गेले होते नाही तुम्ही? नाही, म्हणजे बघायला गेलेलो. काय वाघ आहे की नाही. कुठे आलाय ते बघायला गेले होते? त्यांचे काका घेऊन गेले होते त्यांना अच्छा. बघण्यासाठी. आणि शिकारीला त्यांच्या घरात आवड आहे, त्यांच्या गावी म्हणजे काकांना. आणि सो मग ह्यांनाही थोडीशी आवड आहे, त्याच्यामुळे ते घेऊन गेले होते ह्यांना. पण हे पिसं वगैरे हे काय आहे लहानपणी? लहानपणी करायचं, आता नाही. तुम्ही पोल्ट्री का नाही टाकलीत मग मोठेपणी? आता काय करता? आता मी एक प्रायव्हेट कार रेंटल कंपनी आहे, तिकडे ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतो. नोकरी करता? बरं. मग तुमचे आई बाबा काय करायचे? वडील माझे मंत्रालयात होते, शिक्षण विभागात होते. आता सध्या रिटायर आहेत. गावी एक शिक्षण संस्था, तिकडे सचिव म्हणून काम बघतात. काम बघतात. कुठलं गाव? महाबळेश्वर. अरे वा, थंड हवेचं ठिकाण. तरी म्हटलं आल्यापासून थंडी का वाजते मला. तुमचं गाव कुठलं? ॲक्च्युली आईकडे पहिल्यापासून असं वडिलांचं लहानपणी ते सगळे मुंबईत आले होते स्थायिक होऊन, त्याच्यामुळे गाव असं नाहीच. आणि त्याच्यामुळे मुंबई बघितलेली. आणि लग्नानंतर एकदम असं हवेचं थंड ठिकाण मिळालं, त्याच्यामुळे आधीची सगळी हवेचं थंड ठिकाण म्हणजे त्यांचा स्वभाव पण हवेप्रमाणेच आहे? नाही, हा अपोजिट आहे. अपोजिट आहे. म्हणजे तिकडेही गेल्यानंतर टेम्परेचर हाय असतं, थंडी ती ह्यांचं. का असं ते? पहिल्यापासून थोडंसं दापट आहे स्वभाव. हे तुम्हाला लहानपणापासून माहिती होतं? हा, तुमची ओळख कधीची? मी एका वर्गात होतो शाळेमध्ये. अच्छा. मिनी केजी पासून आम्ही एकत्र होतो, पण आम्ही जास्त ओळखायला लागलो एकमेकांना 7वी 8वी पासून. म्हणजे तेव्हा जास्त बोलणं वगैरे बोलायचो आम्ही. असं का? एकाच वर्गात होतो मी पहिल्या 10वी पर्यंत. होती ना, सगळ्यांशीच बोलायचो. अच्छा. पण यांच्याशी जास्त बोलायचं? हा. का हो? कारण का हे जास्त मुलींशी शाळेत बोलायचं नाही. माझी एक मैत्रीण आहे, अमृता, तृप्ती आणि मी. सो हे आम्ही तिघींशीच बोलायचे. का हो, तुम्ही या तिघींशीच का बोलायचं? त्यांचा स्वभाव मला पटायचा म्हणून बोलायचं. स्वभावच पटायचा की पुढे पटायचा प्लॅनिंग होता? प्लॅनिंग नंतर झाला, पुढे नंतर. कोणी पुढाकार घेतला दोघांपैकी? त्यांनी. का हो? आता एवढे वर्ष एकमेकांना ओळखतंय म्हणून असं वाटलं की पुढे एकत्र राहिलेलं चांगलं. ते दुसरं प्रपोज केलं? हो. कुठे? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये एकदा गेलेलो. तुमचा आवाज हळूहळू कमी व्हायला लागलाय जसं त्यांचा आवाज थोडा स्लो आहे. नाही पण हळूहळू कमी व्हायला लागला. तुम्ही प्रपोज केलं ना? मग लगेच होकार? नाही, दुसऱ्या दिवशी सांगितलं. काय हो, काय विचार केला दिवसभर? ॲक्च्युली म्हणजे आम्ही दोघांना पहिल्यापासून म्हणजे ओळखत होतो आणि दोघांच्याही मनात होतं, पण एक मैत्री तुटेल ह्या भीतीने दोघंही शांत होतो. कोणाला भीती होती? दोघांनाही भीती होती आम्हाला की एक चांगला मित्र. कारण का शाळा आणि कॉलेजची लाईफ झाल्यानंतर एक म्हणजे मुलांची मित्रत्वात टिकून राहते, पण मुलींचं संसार, घर ह्या सगळ्या गोष्टीने मैत्री जी असते ती त्याच्यात थोडंसं त्या गोष्टीला एक पद मागे जातात. तर लग्न झालं, नवरा आला, ठीक आहे, थोडी मैत्री मागे गेली, मुलं आली, मग मैत्री थोडी मागे आली, मग सासू सासऱ्यांचं करायचं आहे, मग सगळ्या घरातल्या तर थोडी मैत्री मागे गेले ते हळूहळू. नाही, हे म्हणूनच त्यांना बाजूलाच ठेवलं ना, की जेणेकरून मैत्री राहील आणि आयुष्यभर साथी राहील. आणि पहिल्यापासून स्वभाव माहिती होता आणि मला असं वाटायचं की म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर आपण सगळं काही आयुष्य काढणार आहेत, आपण काय वागतो, आपलं वागणं जसं आहे नॅचरली, ते माणसाला पहिल्यापासून ह्याला माहिती होतं त्यांना. सो म्हटलं की मग ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही. पण तुम्हीच प्रपोज केलं ना? हां. तो दिवस कसा गेला तुमचा ज्या दिवशी तुम्ही प्रपोज केलं? तिचा वाढदिवस होता त्या दिवशी. अच्छा, वाढदिवस होता. हा, मग सकाळी ती म्हणजे तिच्या कॉलेजच्या ग्रुप बरोबर होती, तिथे सेलिब्रेट केला. नंतर संध्याकाळी आम्ही भेटलो एकत्र आणि मग हॉटेलमध्ये म्हणजे तिने ट्रीट देणार होती बड्डेची. तेव्हा मी तिला विचारलं, काय, कशी आहे, केक कसा आहे? मग लगेच होकार नाहीच ना? नाही, म्हणजे मी थोडंसं म्हणजे आतून असं वाटत होतं की जी गोष्ट मी बोलायची होती ती त्यांनी बोलली.
त्याच्यामुळे मग एक पण त्यांनी पण propose च त्या केलं दिवशी नसतं उत्तर तर? द्यायचं नव्हतं हा? पण त्यांनी प्रपोज केलंच नसतं तर मग मला पुढाकार घ्यावा लागला असता. पण घेतला असतं तुम्ही. येस म्हणजे काय घेतलं असतं, नक्की घेतलं पण असतं. त्याच्या आधीच त्यांनी येऊन सांगितलं असतं की माझं लग्न जमलंय तर. माझ्या घरातनं बघायचं चालू होतं. ही हिंट मी त्यांना दिलेली की माझ्या घरातनं बघत नाही, ह्यांनी होते. व्यवस्था केलेली होती हा? फक्त तुमच्यावरती आलं ते हो ना. मग घरी कळल्यावर घरी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की दोघांनी एकाच दिवशी सांगायचं. हा मग ह्यांनी सांगितलं घरी संध्याकाळी आणि मी सांगितलं घरी संध्याकाळी. तर मग म्हणजे ओळखत होते आधीपासून, घरी येत होते. त्याच्यामुळे मग आई जरा थोडंसं हे झाली की म्हणजे की वाटलं नव्हतं की असा घरात येणारा मुलगा किंवा काय असं करेल. असं करेल असं नाही म्हणजे घरात येणाराच मुलगा आहे म्हणजे पटकन त्यांना अपेक्षा अशी नव्हती की एकदम ओळखीच्या ह्याच्यामध्येच. आणि मग नंतर मग असं मला विचारलं, म्हटलं त्याच्या घरातले येणार आहेत. तर मला म्हणाली ठीक आहे येऊ दे मग बघू. तर कधी? तर उद्या सकाळी 10 वाजता. मग झालं जशी आताही तुम्ही येणार म्हणून साफसफाई, तशी आमच्या घरी साफसफाई. का सासरे सासू सगळे येणार होते, दीर माझे पहिल्यांदा येणार होते घरी. पण मग त्याच दिवशी लग्न जमलं नाही, जेव्हा हे घरी आले बोलणी झाली त्या दिवशी. ऑक्टोबरमध्ये आमची बोलणी सगळी झाली. लग्न कधी? एप्रिलमध्ये झालं आणि 11 मार्चला साखरपुडा झाला आणि 25 एप्रिलला लग्न. बर, आता पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. ओके. या पहिल्या खेळात किती वस्तू तुम्हाला मिळणार ते बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुमच्या. 4 संधी ना? हो. अभिनंदन. 1 रुपया या उचला. 1. बरं मला सांगा लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष पूर्ण होऊन 6वं निघालं. 6 वर्ष होती. हा, तर एप्रिलला 6 वर्ष होतील आणि 7व्या वर्षात पदार्पण. मग प्रत्येक वेळेचा वाढदिवस काही वेगळा साजरा होतो? हो. कसा? पहिला वाढदिवस जरा ॲक्च्युली हे जिकडे जॉबला होते तर 6 महिन्यात त्यांना दिल्लीवरून कॉल आला होता. सो पहिला वाढदिवस आम्ही तो 24 एप्रिलला केला कारण का 25 एप्रिलला ह्यांचं तिकीट होतं दिल्लीचं. सो हे दिल्लीला गेले होते त्याच्यामुळे पहिला वाढदिवस तो पण आठवणीत राहण्यासारखा आहे. दुसरी वस्तू कुठली घेतली? 3 आणखी 100 रुपये उचला. ते 10 रुपये ते त्याच्यावरती टॅग किती? 5 रुपये. 116 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. ओके, थँक्यू. नमस्कार. बरं आता तुम्ही बोलायचंय. कोण बाजू घेणार? तुमची वहिनी शिल्पा. या तुम्ही तिकडे थांबा. तुमचं नाव सांगा. शिल्पा सावंत. कुठे राहता? बोरिवली ईस्ट. मग तुमची ओळख कधीची? ऍक्च्युली मी याच्या मिस्टरांची मैत्रीण आहे. हो का? पण आज तुम्ही यांची बाजू घेणार आहात? नक्की. चला बघूया कोण कोण काय काय आरोप करतं. खूप हट्टी आहे. आपण कोण? मी तिची मैत्रीण नंदिनी. 6-14ची आमची चर्चगेटवरून लोकल सुटते बोरिवलीकडे. सो आमचा ग्रुप आहे एक मोटरमॅनचा मागचा कंपार्टमेंट. सो आमचा त्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळे एकत्र असल्यावरती त्याला सायरन वाजवावंच लागत नसेल ना? नाही, इतका आवाज मोठा असेल नाही. कधी ट्रेन अशी मागे थांबली ना तर मग सगळे असे एकमेका तोंडाकडे बघतात आणि माझी वाट बघत असतात सगळे की आता अनुष्का वाजेल. मग मी त्या मोटरमॅनचा जोरात दरवाजा जाते आणि ट्रेन अचानक चालू होते. मग काय सांगता? योगायोग तो असतो. धसकाच घेतलाय. बरं सांगा आता तुमचा आरोप. हट्टी आहे. खूप हट्टी आहे. तुम्हाला मान्य आहे? नाही, मला कधी असा अनुभव आला नाही त्याचा काही. वाटते आहे उलट ती समजूतदार वाटते मला. सगळं संसार वगैरे काही नाही. ती जेव्हा तिच्या मनामध्ये असेल तेच करणार ती. हो, जिद्दी आहे. चांगलंच आहे ना. पण जिद्दी आहे, हट्टी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जिद्दी आहे. जे तिला पाहिजे ती करते, त्यासाठी ती धडपड करते अचीव करण्यासाठी. मला असा अनुभव आला नाही की काही ती चुकीचं हट्टपणा आहे तिचा. काय बाजू घेत आहेत? दुसरा आरोप कोण? दुसरी तक्रार? मी तिची आई बोलते. ती आपल्या तब्येतीकडे काय काळजी घेत नाहीये. मला मान्य आहे ती तब्येतीकडे काळजी घेत नाहीये. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण एक ती 2 मुलं ऑफिस वेळ सांभाळून थोडं दुर्लक्ष होतं. तर तिने तब्येतीकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. तिसरा आरोप. मी त्यांचे मित्र आहे. दिलीप वाघ माझं नाव. ॲक्च्युली ते खाली कधी त्यांना पाठवत नाही. 2 मिनिटासाठी संध्याकाळी कधी कामावर आले तर कधी 2 मिनिटं पण खाली येऊ देत नाही. मित्र म्हणजे मिस्टरांना खाली पाठवत नाही? नाही बिलकुल नाही. मित्रांमध्ये नाही जायचं. काय हो? नाही, बरोबरच आहे ना. ऑफिसवरून आल्यावर घराकडे वेळ दिला पाहिजे ना प्रत्येक नवऱ्याने.
तर मग तो देत नाही आणि मग गेले की एकदा सो अशी हिनी मला सांगितलं पूर्ण वेळ नाही बोलत मी, आम्ही एक 5-10 मिनिटासाठी आम्ही बोलत जास्त 5-10 मिनिटं म्हणता असं 4 ते 5 तास जातात ना. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? हां ॲक्च्युली रविवारचं हे बोलवतात खाली, पण ॲक्च्युली त्यांची मीटिंग सकाळी 10ला चालू होते, ती संध्याकाळी 4 काय 5 काय दुपारचं जेवण मग येणार, मग ते डायजेस्ट नाही होणार, मग तो त्रास मलाच. पाठवतच नाही. नाही पाठवलं तरी पण सारखा फोन करते, येत आहे हां मी थांबले जेवायला, मी थांबलेत, मग मी त्यांना सारखं करून बोलवते, नाही तर मग काही कामाव्यतिरिक्त असं गुंतवून त्यांना पाठवायचं शक्यतो टाळते खाली. अजून कोण बोलणार? नमस्कार, मी त्यांचा मित्र दयानंद सावंत. अशाच प्रकारचा एक आरोप आहे. यांच्याकडे निरोप जरी दिला आम्ही फोनवरनं की त्यांना पाठवा म्हणून, तरी तो निरोप पण पोचत नाही त्यांच्यापर्यंत. पाठवायचंच नसतं तर निरोप कसला देताय? देई मला. मग आम्ही हसते परसते म्हणे त्या डायरेक्ट ऐकलं नाही तर इनडायरेक्ट तरी ऐकतील म्हणून आम्ही आपले फोन तरी करून त्यांना सांगतो, पण तो पण फोन वेळेवर पोचत नाही त्यांच्याकडे. काय हाल आहेत मित्रांचे म्हणजे. हा मिस्टरांना म्हणजे कैदेत ठेवलेत तुम्ही काय हो? ते ॲक्च्युली त्यांची ड्युटी खूप जास्त असते त्याच्यामुळे अगदी ते आग्र्यावरनं सुटका करायचीच आहे त्यांची लवकर. मित्रांनी म्हणजे असा कट रचला मिस्टरांची काय तक्रार आहे जरा विचारूया. मला कसली तक्रार नाहीये. पण मित्रांच्या तक्रारीशी तुम्ही सहमत आहात का? हो हो. काय डेअरिंग आहे. मित्रांच्या बाजूने बोलले, तुमच्या बाजूने बोलायचं तर टीव्हीत. आता अजिबातच माझ्या मैत्रिणीला तिच्या बाजूने घेतलंय ना बोलायला. बरं या गप्पा सुरू असताना आता तुमची धावपळ आम्हाला बघायची आणि किती वस्तू तुम्ही आणून देणार त्याही बघायच्या. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे स. साखर आहे बघ. हा कबाट उघड. हा साखर आहे बघ पिशवीत वरती. सगळे सांगू शकता. साबुदाणा आहे वरती. हा लवकर आणून दे साखर. साबुदाणा आहे समोरच्या वरती डब्यात, लव्हेंडर कलरचा डब्बा टप्परवरचा त्याच्यामध्ये. लवकर ठीक आहे. फटाफट खालचं उघड. हे या साईडचं. साखर काढली त्याच्या खालचं कपाट. साबण आण. सुरी साबण आण. अगं साबण रिनचा साबण आण. हा त्याच्यात सुरी. समोरचं उघड. सुरी. हा लवकर. सफरचंद आण. सफरचंद समोर. सफरचंद आहे बघ. लवकर वरती समोर. लवकर. स्क्रूड्रायव्हर खाली बघ. खालचं उघड. हे उघड समोरचं. हा उघड. हा ते आण लवकर. स्क्रूड्रायव्हर. त्याच्यानंतर हा शक्कर टिटी. स लवकर बोला. साडी इकडे आतमध्ये बेडरूम मध्ये वरती बॉक्स आहे बघ. सांची म्हणजे काय? ओके सांशी लवकर. हा आण लवकर. सांशी ठेव ते लवकर. सांशी 5. वेळ संपली. सांगा काय आणलं. 1 2 3 4 श झाला तो. स नाही झाला. साडी 1 2 3 हा सफरचंद 4 स्क्रूड्रायव्हर 5 साबण 6 सुरी 7 साडी 8. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 5 आणि 3 वस्तूंसाठी 600 रुपये तुम्हाला. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनी तुमच्यासाठी. थँक्यू. आणि आता एक चिठ्ठी काढायची आहे. ये तू ये. नाव सांग. अर्णा संजय सावंत. आणि कुठल्या शाळेत जातो? सेंट झेवियर्स. एक चिठ्ठी काढ. एक काढ. झी मराठी कडून तुझ्यासाठी. नाव आहे साक्षी संतोष हळदणकर. नाव सांगा. साक्षी संतोष हळदणकर. बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी. स्माइली चेंडू इथून टाकायचा. इथे एक लाकडाची फळी आहे, तुकडा आहे. ज्या लाकडाला स्पर्श करून बाउन्स होऊन तो उडाला पाहिजे चेंडू आणि जाऊन बास्केटमध्ये थांबला पाहिजे. त्या फळीचं काय नशीब आहे बघा आज. एरवी इथे क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून त्याचा वापर होतो. आज या ठिकाणी या खेळात त्या फळीचा वापर होतो आहे. दोघींनाही 10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी.
तुमच्यापासून सुरुवात. एक 5 संधी झाल्या. गुणसंख्या 1. 5 संधी तुमच्यासाठी. 1 2 तुम्हाला जिंकण्यासाठी 3 गुणांची आवश्यकता. आतापर्यंत 1 गुण मिळालेला आहे. बघूया काय होणार. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टर आले घरी की त्यांना द्या. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या हळदणकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.